पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। कळंबोली स्टील मार्केट येथे 37 वर्षीय इसमाची हत्या करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेने 24 तासाच्या आत अटक केली। मोहम्मद चांद शाबीर शेख आणि जुएब जमील इलियास शेख दोघेही राहणार सेक्टर 3E कळंबोली अशी नावे आहेत। कळंबोली सर्कलकडून भीमा कॉम्प्लेक्सकडे केंद्रीय भंडार निगम बोर्डच्या समोरील रस्त्यावर रत्नेश कुमार राजकुमार जयस्वाल राहणार आसुडगाव याला अनोळखी इस्मांनी हाताबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने डोक्यात आणि इतर ठिकाणी मारहाण केली। यात तो गंभीर जखमी झाला। त्याला उपचारासाठी MGM हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले, त्यात त्याचा मृत्यू झाला। कळंबोली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हे शाखेने CCTV फुटेज तपासले। हा गुन्हा 2 अनोळखी इस्मांनी केल्याचे निष्पन्न झाले। CCTV फुटेज तपासले असता हा गुन्हा स्कूटीवरून आलेल्या 2 अनोळखी इस्मांनी केल्याचे दिसून आले। स्कूटीबाबत माहिती घेऊन गुन्ह्याचा तपास करण्यात आला। मोहम्मद शेख आणि जुएब शेख या दोघांना ताब्यात घेतले। यावेळी कळंबोली स्टील मार्केट सर्व्हिस रोड येथे उभे असलेल्या तृतीयपंथींसोबत आरोपींचा वाद सुरू झाला होता। हा वाद मिटवण्यासाठी रत्नेश कुमार जयस्वाल आणि त्याचे मित्र आल्याने आरोपींना त्यांचा राग आला आणि रत्नेश कुमार याच्यासोबत वाद घालून त्याला लाकडाने मारहाण केली, यात त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून 8 डिसेंबरपर्यंत न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। कळंबोली सर्कल ते भीमा व्यापारी संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तृतीयपंथीय उभे राहून व्यवसाय करतात। या ठिकाणी अनेक वेळा चालक आणि क्लीनर यांना तृतीयपंथीयांकडून लुटले जाते। तसेच तृतीयपंथी यांच्याकडून या ठिकाणी गाडीच्या बॅटऱ्या चोरण्याचा गोरखधंदाही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। अशा प्रकारच्या तृतीयपंथीयांवर कारवाई करावी अशी मागणी प्रदीप ठाकूर, शिवसेना पनवेल विधानसभा समन्वयक यांनी कळंबोली पोलिसांकडे केली आहे।